नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात घडलेली ही खरी घटना प्रामाणिकपणा आणि दक्षतेचे एक उत्तम उदाहरण आहे. या घटनेत एका गरीब भंगारवाल्याने दाखवलेल्या त्या कृतीमुळे काय घडलेलं आहे ते पहा. शहादा येथील एका वस्तीत अमीन शेख नावाचा भंगारवाला आपल्या कुटुंबासह राहत होता. दररोज हातगाडी घेऊन गल्लीबोळातून रद्दी आणि जुने सामान गोळा करणे आणि जेमतेम मिळणाऱ्या रोजंदारीवर आपला पत्नी आणि मुलांचा उदरनिर्वाह करणे हा त्याचा दिनक्रम होता. शांत साध्या स्वभावाचा अमीन आपल्या कामात नेहमीच मग्न असायचा. त्याच शहरातील एका प्रतिष्ठित भागात भूषण राजपूत यांचे कुटुंब राहत होते. एकदा भूषण यांच्या आईला कौटुंबिक कार्यक्रमासाठी नंदुरबारला जायचे होते. त्यासाठी त्यांनी मुलीच्या लग्नासाठी जपून ठेवलेले सुमारे 10 तोळे दागिने, ज्याची किंमत सुमारे 16 ते 17 लाख रुपये आहे, एका कापडी पिशवीत भरून कपाटाजवळ जुन्या वर्तमानपत्राच्या ढिगाऱ्यावर ठेवली. ऐनवेळी त्यांच्या जाण्याचा बेत रद्द झाला, पण दागिन्यांची पिशवी रद्दीवरच राहिली. काही वेळातच अमीन शेख भंगार गोळा करत राजपूत यांच्या गल्लीत आला. आईच्या सांगण्यावरून भूषण यांनी घरात साचलेली ती जुनी रद्दी दागिन्यांच्या पिशवीसह नकळत अवघ्या 10 रुपयात अमीनला विकून टाकली. दुसऱ्या दिवशी जेव्हा आई दागिने घालण्यासाठी शोधू लागली तेव्हा घरात पिशवी कुठेच सापडली नाही. अखेर रद्दीच्या ढिगाऱ्यात दागिने ठेवल्याचे आठवताच राजपूत कुटुंबाच्या पायाखालची जमीन सरकली. भूषण यांनी तात्काळ अमीन शेखचा शोध घेतला. कशीबशी माहिती काढून ते त्यांच्या घरी पोहोचले. भूषण यांनी घडलेला प्रकार सांगताच अमीनने सांगितले की त्याने रद्दी एका मोठ्या होलसेल व्यापाऱ्याला विकली. अमीनने स्वतः पुढाकार घेऊन भूषण यांच्या व्यापाऱ्याच्या गोदामात गेले आणि भंगाराच्या ढिगाऱ्यात शोध सुरू केला. तितक्यात अमीनला आठवले की घरात लहान मुले रद्दी चाळत होती. त्याने लगेच घरी पत्नीला फोन करून विचारले तेव्हा पत्नीने सांगितले की रद्दीत एक कापडी पिशवी सापडली होती आणि त्यात दागिने असल्याने ती कपाटात सुरक्षित ठेवली आहे. अमीन शेखने राजपूत कुटुंबाला घरी नेऊन 16 लाख रुपयांचे दागिने जे होते ते सुपूर्द केले. अमीनच्या या अफाट प्रामाणिकपणाने भारावून जाऊन राजपूत कुटुंबाने त्याला 15,000 रुपयांचा नवीन मोबाईल फोन जो आहे तो भेट म्हणून दिला आणि त्याचा सन्मान केला. ही घटना एका बाजूला अमीन शेख यांच्या प्रामाणिकपणाला सलाम करायला लावणारी आहे, तर दुसऱ्या बाजूला घरातील जुने सामान किंवा रद्दी विकताना प्रत्येकाने किती सतर्क राहिले पाहिजे याची सुद्धा जाणीव करून देत आहे. त्याचबरोबर जे काही भंगारवाले असतात त्यांच्यापासून सुद्धा सावधान राहिलं पाहिजे.